संताजी भाग 51. पराक्रमाचं पीक काढणाऱ्या मराठ्यांना लढाईची रसभरीत वर्णनं लिहायची वा कळवायची फुरसद नव्हती. एका अवाढव्य शक्तीशी ते झुंजत होते. त्यातच त्यांची सारी ताकद आणि वेळ खर्च होत होता. ज्याच्या नावाने लढायचं तो त्यांचा राजा जिंजीच्या कोटात कोंडून बसला होता. फुसक्या पराक्रमाची वर्णनं करणाऱ्या पत्रांची पत्रास त्याला नव्हती. तो म्हणत होता, काहीही लिहू वा कळवू नका. प्राणपणाने परचक्राचा सामना करा. स्वराज्याच्या उरावर बसलेला हा यवन मारून काढा. आपली भूमी सोडवून जिकडे तिकडे आपलं राज्य करा. मराठ्यांचा पत्रव्यवहार अगदीच होत नव्हता असं नव्हे, पण त्याची धाटणी वेगळी, बाज निराळा. कानद खोऱ्यातील देशमुख कान्होजी झुंजारराव मरळ याला रामचंद्रपंत अमात्य ठासून लिहित होते. प्रचंड गड हस्तगत करून दिला. त्यावरून मजुरा झाला. कष्ट मेहनत केली या गोमटेच होईल. सिंहगडादी किल्लेही हस्तगत झाले पाहिजेत, तरी ते विषयी तरतूद करून हस्तगत होत ते करणे. राजाराम महाराज जिंजीहून बाजी जेध्याला कळवत होते, ऐसियास हे महाराष्ट्र राज्य आहे. स्वामी कार्यसिद्ध होय ते गोष्टी करणे. गनिमाचा हिसाब काय आहे? तुम्ही लोकी जेव्हा मनावर धरिता तेव्हा गनिम तो काय आहे. गनिमास तुम्ही लोकी केला आहे. ते तुम्हीच लोक या राज्याची पोटतिडीक धरिता तेव्हा औरंगजेबाचा हिसाब करीत नाही. शंभूराजांच्या मृत्यूनंतर अवघ्या वर्षभरात अशी बेडर भाषा मराठी बोलू लागले होते. त्यांच्या पत्रांचा सूर एकच, चालना करून आपला जमाव करून सावधपणे राहून स्वामी कार्य जे दृष्टीस पडेल ते मनास आणून हस्तगत करून ठेवणे. पोहतिया जमावानिसी स्वारी शिकारी करून जे गड गनिमाने घेतले आहेत ते फिरून हस्तगत करणे. गनिमाची ठाणी जागोजाग आहेत ती मारून काढणे. ईश्वर करीतो तरी फत्तेची आहे. लिहिले प्रमाणे हिम्मती धरणे. पराक्रमाच्या जोरावर प्रतिसृष्टी निर्माण करणाऱ्या विजिगीषू वीरांची अस्सल मराठी रग या भाषेत होती. त्यांच्या अपराजित मनोवृत्तीचं आक्रमक दर्शन त्यातून होत होतं. राजाराम महाराजांनी कर्नाटकातून पाठवलेली फौज आणि खजिन्याच्या जोरावर मराठ्यांनी महाराष्ट्रात अनेक नेत्रदीपक विजय मिळवले हे खरं असलं तरी जिंजीवर मात्र संकटाची सावली पसरू लागली होती. रायगड जिंकून राजकुटुंब कैद केल्यामुळे पातशहांनी इतिकाद खानाचा मान केला. त्याच्या मनसबीत वाढ केली. जुल्फकार खान ही पदवी त्याला दिली. जुल्फकार म्हणजे दुधारी तलवार. मोहम्मद पैगंबरांनी बद्र येथे झालेल्या युद्धात ती हजरत अली यांना भेट दिली होती. रायगड काबीज केल्यावर इतिकाद खान हा पातशहांना आपल्या हाती असलेली दुधारी तलवारच वाटू लागला. 30 नोव्हेंबर 1689 रोजी जुल्फकार खान तुळापूरहून जिंजीकडे निघाला. त्याला अडवण्यासाठी संताजी आणि धनाजींनी बेळगाव धारवाडपर्यंत हल्ले चढवले. ते सारे बळाने मोडून खानाचं कूच सुरू राहिलं. राजाराम महाराजांनीही त्याला रोखायला बहिर्जी घोरपडे, याचप्पा नायक, इस्माईल खान मका या सरदारांना पाठवलं. पण खानापुढे त्यांचं काहीही चाललं नाही. पाठीशी बुलंद बळ होतं त्याच्या. सय्यद कबीर, मोहम्मद झहीद, जमशेद खान, फतेउल्ला खान, लष्कर खान, दलपत बुंदेला, गौतम हजारी, नागोजी माने, मानकोजी पांढरे, नेमाजी शिंदे अशा अनेक मोगल, राजपूत आणि मराठे सरदारांची फळीच्या फळी त्याच्या दिमतीला होती. 20,000 घोडा, तेवढंच पायदळ, हजारो बंदूकधारी करोल, पट्टीचे बाणाईत, लहान मोठ्या अनेक तोफा, त्या चालवण्यासाठी शेकडो युरोपियन गोलंदाज, 50च्या वर चिलखती लढाऊ हत्ती असं चतुरंग दळ घेऊन तो निघाला होता. उंटाच्या 50 गाड्यात बारुदाचे बुधले लादलेले, खजिन्याने खच्चून भरलेले अनेक उंट, धान्याच्या गोण्या लादलेले बैल, खेचरं, गाढवं अशी हजारो जनावरं सैन्यासोबत होती. व्यापारी, उद्मी, सौदागर होते. जिथे त्याच्या लष्कराचा तळ पडायचा तिथे 4 कोसांचा परीघ धरून एक हलतं नगर निर्माण व्हायचं. जनावरांसाठी काही आणायला गेलेल्या त्याच्या सैन्याच्या तुकड्या गावागावात फिरून गवत, कडबा, भुसा जे मिळेल ते शेतकऱ्यांकडून ओरबाडून घ्यायच्या. चरणीला लागलेली छावणीची गुरं, घोडे, हत्ती, उंट भरल्या पिकात शिरून तबाही माजवायचे. खानाचं आगमन होताच दैत्य दाखल व्हावा तसा हाहाकार कर्नाटकात उडाला.
मराठ्यांचे मदतनीस असलेले नायक पाळेगार भयभीत झाले. याचप्पा नायक खानाशी लढायला तयार होता, पण त्यासाठी राजाराम महाराजांकडून त्याला भरपूर द्रव्याची मदत हवी होती. महाराज स्वतः कंगाल, कर्जाच्या खाईत बुडालेले, ते कुठून द्रव्य देणार? पैसा उभा करण्यासाठी प्रल्हादपंतांनी व्यापार उद्यमी यांच्याकडून नजराणे घेतले. युरोपियनांकडून खंडण्या हबकल्या. हरजी महाडिकाच्या माणसांना लुटलं. शेवटी विठ्ठल बळीराम आणि गोपाळ पंडित या आपल्या सरदारांना कांजीवरम लुटायला पाठवलं. तिथला मोगलांचा अधिकारी दुबळा होता. त्याने याचप्पा नायकाला मदतीची गळ घातली. याचप्पा धोरणी होता. जुल्फकार खाना पुढे जिंजीचा पाड लागणार नाही हे ओळखून मोगलांच्या नावे मळवट भरायची संधीच तो शोधत होता. एका रात्रीत त्याने पगडी फिरवली. मराठ्यांची साथ सोडून कांजीवरमचा मोगल अधिकारी मोहम्मद सादिक याला त्याने चोरून मदत दिली. बळ चढलेल्या मोगलांनी मग वांदिवॉशपर्यंत मराठ्यांना मागे रेटलं. खानाच्या आगमनापूर्वीची जिंजीची अवस्था तर अत्यंत वाईट होती. प्रशासन तिथे नावालाही शिल्लक राहिलेलं नव्हतं. सर्वत्र अंधाधुंदी माजलेली. लोकांची घरे दारे लुटून त्यांच्या बायका पळवण्यापर्यंत गुंडांची मजल गेली. शिपाई व्यापाऱ्यांना लुटू लागले. या जाचाला कंटाळून लोक शहर सोडून निघून गेले. जिंजी ओस पडली. पैशाअभावी महाराजांना सैन्य सांभाळता येईना. याचप्पा उलटला. इस्माईल खान मका सोडून गेला. कर्नाटकी नायकांनीही त्यांच्याकडे पाठ फिरवली. महाराज काळजीने काळवंडलेले. कारभाऱ्यांनी आत्मविश्वास गमावलेला. तशात कुठून कोण जाणे प्रल्हाद निराजींना पातशहा अंथरुणाला खिळल्याची खबर कळली आणि तो कायमचा माती आड व्हावा म्हणून 50-60 ब्राह्मण त्यांनी अनुष्ठानाला बसवले. अनुष्ठान सिद्धीस जावं म्हणून त्यांची धडपड सुरू होती. पुढे काय करायचं म्हणून महाराजांनी विचारलं तर ते समस्यांचा पाढा वाचू लागले. काय करावं तेच कळेना. सारे उपाय खुंटले महाराज. द्रव्य नाही, कर्जवाम करावं तर पत नाही. त्यात महर्गता वाढली. लष्कराचा बंद तर अगदी ढासळून गेला आहे. ते सगळं आम्हाला ठाऊक आहे. महाराज करवादून बोलले. यावर काही उपाय असल्यास सांगा. पंतांना काही सुचेना. गालाला मुठीचा आधार देऊन ते विचारमग्न बसून राहिले. याआधी पुष्कळ उपाय त्यांनी सांगितले, पण गुंता कायम होता. बऱ्याच वेळाने ते म्हणाले, डचांकडून एक देकार आलाय. फ्रेंचांचं पॉंडिचेरीचं ठाणं घेण्यासाठी त्यांना आपली मदत हवीये. त्या बदल्यात घसघशीत रक्कम द्यायला ते तयार आहेत. तुम्ही मान्य केलंत? करायला हरकत नाही. काय बोलताय पंत? फ्रेंच गव्हर्नर मार्टिन आपला जुना मित्र. मागे दादासाहेबांनी घेतलेलं त्याचं कर्ज अजून तसंच आहे. तरीही 6000 चक्रांचं वाम द्यायला तो तयार झाला. वेळ प्रसंगी मदत करणाऱ्या अशा जुन्या मित्राला बुडवणं नामंजूर आहे आम्हाला. धन्याची नैतिकता ही सुद्धा पंतांपुढची मोठी अडचणच होती. मग दुसरा मार्ग आहे. कोणता? कडलोर जवळ असलेला आपला तेवनापट्टणचा किल्ला इंग्रज, फ्रेंच, डच तिघे विकत घ्यायला तयार आहेत. जो जास्त द्रव्य देईल त्याला आपण तो विकूया. द्रव्यासाठी तो मजबूत कोट विकायचा? महाराज, काही कमवायचं असेल तर थोडं फार गमावण्याची ही तयारी ठेवली पाहिजे. जुल्फकार खानाचं अफाट आक्रमण मारून काढायला पैसा हवा. जमेल त्या मार्गाने तो गोळा केल्याशिवाय तरणोपाय नाही. निर्वाणीचं बोलावं तसं पंतांनी सांगितलं. महाराज हताशपणे शून्यात नजर लावून बसले. तेवनापट्टणचा किल्ला बळकट होता. त्याचं महत्त्व जाणून फिरंग्यांचा कधीपासून त्यावर डोळा होता. विकायचं म्हटलं तर दाम चढे येतील हे महाराजांनाही ठाऊक होतं, पण तो विकायला त्यांचं मन घेत नव्हतं. त्यांचा होकार गृहीत धरून पंतांनी इंग्रजांशी बोलणीही सुरू केली. झटपट सौदा ठरवला. किल्ल्याची किंमत 2 लाख चक्रे सांगितली. त्यातली काही स्वतःसाठी लाच म्हणून मागितली. ती न दिल्यास तेवढ्याच किमतीला किल्ला आपण डचांना विकू असं इंग्रजांना कळवलं. त्याच वेळी फ्रेंचांशी बोलणी करून किल्ल्याची किंमत 50,000 पगोडे ठरवली. इंग्रज असो वा फ्रेंच, जो जास्तीत जास्त किंमत देईल, मुख्य म्हणजे ठरलेल्या लाचेचा तोबरा तोंडाला लावेल, त्याला किल्ला द्यायचा त्यांचा विचार होता.
हा व्यवहार पूर्ण करण्याची जबाबदारी आपला विश्वासू माणूस कडलोर प्रांताचा सुभेदार असलेल्या सुंदर बाळाजीवर त्यांनी सोपवली. बाळाजीने किंमत आणखी खाली आणून इंग्रजांना कळवलं. कमीत कमी 1,20,000 चक्रे तुम्हास द्यावे लागतील. महाराजांना 1,00,000 आणि उरलेल्या 20,000त प्रल्हादपंतांना 8,000, त्यांच्या भावाला 6,000 आणि आपल्यासह दरबारातील इतर कारभाऱ्यांना 6,000 चक्रे दिलीत तर व्यवहार पूर्ण करू. स्वच्छ शब्दात लेखी टाकी लाचेची मागणी करण्या इतपत कारभारी निर्ढावलेले. महाराजांनी या भानगडीत लक्षच घालू नये ही त्यांची इच्छा. वयाची 20 पूर्ण केलेले महाराज अनुभवी, स्वभावाने नेमस्त. जवळ कुणी मायेचं माणूसही नव्हतं त्यांचा जनाना विशाळगडी ठेवलेला. सगुणाबाई नावाची सुंदर नाटकशाळा कुटुंबासारखी त्यांच्या सोबत राहत होती. वडिलकीचा आव आणून वरवर माया कळवळा दाखवणारे कारभारी असे नाकरते. नाटकशाळांचा नाद, त्यात अफूच सेवन, रोजच्या चिंता, काळज्या आणि पाठी कायम संकटांचा ससेमिरा लागलेला. अशा परिस्थितीत कुणाचा धीर टिकेल? तरीही महाराजांनी तोल राखला. त्यांचा स्वभाव गोड, आर्जवी. लहान सहान गोष्टींवरून तापटपणे तोडून बोलणं, रुसणं, रागावणं वा यागी होणं त्यांच्या रक्तात नव्हतं. शांती, सौम्यता, संयम या गुणांमुळे ते वाहवत गेले नाहीत इतकंच. जुल्फकार खानाच्या आगमनाची नुसती वार्ता ऐकून कारभाऱ्यांची धाबी दणाणून गेली होती. खान रायचूरला आला. तिथल्या किल्ल्याला वेढा घालून बसलेल्या रुहुल्ला खानाच्या हाताखालचं बरंचसं सैन्य त्याने आपल्या ताब्यात घेतलं. वाटेत कर्नूल, नडियाल, कडाप्पा अशी मोगली ठाण्यातली मिळेल ती फौज तो गोळा करत होता. गुरमकोंड्यापर्यंत यायला त्याला 5 महिने लागले. या ठिकाणी याचप्पा नायक, इस्माईल खान मका, त्र्यंबक राय हे त्याच्यावर चालून आले. खानाचा दराराच एवढा मोठा होता की या तिघांना त्याच्यासमोर उभं राहण्याचंही धैर्य झालं नाही. कडाप्पा, अर्काट जिल्ह्यातली मोक्याची स्थळे त्याने सहजगत्या जिंकली. गुरमकोंड्यापासून जिंजी केवळ 60 कोसांवर. प्रल्हादपंतांना तर हुडहुडीच भरली. जिंजीला राहणं त्यांना धोक्याचं वाटू लागलं. तंजावरला पळून जाऊ म्हणून महाराजांमागे त्यांनी धोशा लावताच पेशवे निळू मोरेश्वर संतप्त झाले. असले दळभद्री सल्ले देऊन झुंजत्या शिबंदीचा अवसानघात करू नका. खान इथे आल्यावर बघू काय करायचं ते. गड त्याने वेढल्यावर काय करणार तुम्ही? महाराजांना कोंडायचा विचार आहे की काय तुमचा निळोपंत? त्यांच्यासाठी जीवाची बाजी लावायला आम्ही मौजूद आहोत. तुम्ही फुकटची काळजी करू नका, बहिर्जी घोरपड्याने ठणकावून सांगितलं. प्रल्हादपंत नकारार्थी मान हलवत बसून राहिले, पण त्यांची भीती अगदीच अनाठायी नव्हती. खान आला आणि कर्नाटकातली सत्ता समीकरणे उलटीपालटी झाली. नायक पाळेगारांना पळता भुई थोडी झाली. मराठ्यांचा प्रतिकार मोडून पडला. खानाची आघाडी मजबूत तशी पिछाडी ही भक्कम, सुरक्षित. त्याचा बाप वजीर असद खान कडाप्पाला तळ ठोकून बसला होता. मागून रसदेची व्यवस्था तो चोख ठेवत होता. खान पुढे येऊ लागला तसतसे मोगलांच्या ताब्यातून हिसकावून घेतलेले किल्ले आणि ठाणी टाकून याचप्पा नायकाचे लोक पळू लागले. जिंजीच्या दरबारातले अनेक मुत्सद्दी कारकून पॉंडचेरीला फ्रेंचांच्या आश्रयाला गेले. मराठ्यांचे काही सरदार खानाशी अंतस्थ सूत साधून त्याला गुपचूप भेटी नजराने पाठवत होते. म्हैसूर, मदुरा, सोंधे ही राज्ये कायमची मराठ्यांची ऋणायत. पण महाराजांनी कैकदा मदतीची मागणी करूनही खानाच्या दहशतीने त्यांनी ती दिली नाही. तंजावरचे शहाजीराजे तेवढे बंधू भावाला जागत होते. 2,000 लढाऊ स्वार द्रव्य त्यांनी पाठवलं. जिंजीतून पॉंडचेरीकडे लोकांचा ओघ इतका वाढला की तिथली लोकसंख्या 6 महिन्यात दुप्पट झाली. खान अर्काटला येताच प्रल्हादपंतांनी हल्लागुल्ला करून महाराजांना मंत्रिमंडळासह तंजावरला आणलंच. जिंजीचा किल्ला लढवायला बहिर्जी घोरपडे आणि तिमाजी पिंगळे उभे ठाकले. आपल्या आगमनाने कर्नाटकात माजलेली भगदड पळापळ खान पाहत होता. प्रचंड दळभरासह आपण जिंजी वेढण्याचा अवकाश, शिबंदी मगलूब होईल. तोफांचा दणका उडवून चट किल्ला जेर करू हा त्याचा समज. त्याला तसं वाटणं स्वाभाविकही होतं, कारण जिंजीला राजा नव्हता, प्रजा नव्हती, प्रशासन तर मुळीच नव्हतं. किल्ल्यातील शिबंदी आधारहीन झालेली, ती कायलही झाली असती. पण
जिंजीचा अवाढव्य किल्ला हे तिचं बलस्थान होतं. खानाने तो पाहिला आणि त्याचा अवास्तव आत्मविश्वासही डळमळला. किल्ल्याच्या तटबुर्जांचा तटबंदीचा विस्तार डोळ्यात मावत नव्हता. माहितगारांनी केलेली गडाची वर्णनं ऐकणं वा कागदावर काढलेले त्याचे उभे आडवे नकाशे अभ्यासणं आणि गड स्वतः डोळ्यांनी पाहणं यातला फरक त्याच्या लक्षात आला. जिंजीचा अवाढव्य पसारा स्तिमित करणारा होता. राजगिरी, चंद्रगिरी आणि कृष्णगिरी हे गुळगुळीत खडकांचे 3 डोंगर परस्परापासून सुटे झालेले. त्या भोवतालचा सगळा प्रदेश पठारी. त्या प्रदेशात या डोंगरांचा एक विशालकाय त्रिकोण तयार झाला होता. डोंगरांच्या माथ्यावर 3 किल्ले बांधलेले. दगडी तटबंदीने ते परस्परांशी जोडलेले. तटबंदीची जाडी 60 फूट होती. व्यास 2.5 कोस होता. सभोवती 80 फूट रुंदीचा पाण्याने भरलेला खोल खंदक होता. मुख्य तटबंदीनंतर कोटाचं आणखी एक चिलखत चढवलेलं. त्यामुळे वरचा माथा संरक्षित झालेला. मुख्य तटबंदीला फक्त 2 दरवाजे होते. एक पूर्वेचा पॉंडिचेरी दरवाजा आणि दुसरा उत्तरेचा अर्काट वा मिनामली दरवाजा. तिन्हीत राजगिरीचा डोंगर उंच. 80 पुरुष उंचीची त्याची चढण चढल्यावर पुढे आणखी 80 पुरुष उंचीचा सरळसोट उभा कडा होता. बालेकिल्ल्यात जायची एकमेव वाट 10 पुरुष खोल दरीवर लाकडी पूल टाकून तयार केलेली. हा कृत्रिम पूल काढला की आत प्रवेश नाही. बालेकिल्ल्याच्या मुख्य दरवाजाला भक्कम तटबंदीचं कवच होतं. त्या तटात ठिकठिकाणी बंदुकांचा मारा करण्यासाठी जंग्या होत्या. केवळ 10 बरकंदाज 10,000चा जमाव रोखू शकतील अशी तटांची रचना होती. किल्ल्यात धान्याची, दारुगोळ्याची कोठारं, खजिन्याच्या कोठ्या, सभामंडप, पाण्याने तुडुंब भरलेले 2 मोठे नैसर्गिक तलाव, रंगनाथाचं विशाल मंदिर अशी अनेक बांधकामे होती. राजगिरीच्या उत्तरेला कृष्णगिरीचा किल्ला होता. तो तुलनेने कमी उंचीचा पण बळकट तटबंदीचा होता. तिसरा चंद्रनारायण वा चक्कीला दुर्ग राजगिरीच्या बरोबर पूर्वेला उभा होता. तिन्ही गडांच्या पायथ्याशी असलेल्या तटबंदीच्या पोटात हत्ती तलाव, घोड्यांचे तबेले, हत्तींचे पिलखाने, कल्याण मंडप, व्यंकटरमण मंदिर, पट्टाभिराम मंदिर, वेणुगोपाल स्वामी मंदिर अशा अनेक वास्तू होत्या. लहान मोठे तलाव तर इतके होते की पावसाळ्यात ते एकदा भरले की भर उन्हाळ्यात पाण्याची ददात भासत नसे. जिंजीचा तो अवाढव्य पसारा पाहून जुल्फकार खान उद्गारला, "ये किला है या पर्वतों का परकाला? शिवाजी आपला पहाडी इलाका सोडून इतक्या दूर जिंजी जिंकायला का आला ते हा किल्ला पाहिल्यावर मला कळलं." केम्पिन गौडा नावाचा तिथला माहितगार माणूस खानाला जिंजीचा इतिहास सांगू लागला. सेंजी अम्मा या कुमारी देवतेचं इथं वास्तव्य होतं. त्यावरून या किल्ल्याला जिंजी हे नाव पडलं. कोनार जातीचा पुरुष आनंद कोन याने राजगिरीला सन 1200 मध्ये पहिली तटबंदी चढवली. त्याचा वारस कृष्ण कोनाने सन 1240 मध्ये कृष्णगिरीचं बांधकाम पूर्ण केलं. चंद्रगिरीचा किल्ला विजयनगरच्या सम्राटांनी बांधला. त्या साम्राज्याचा पराक्रमी सम्राट कृष्णदेवरायाने आपला सरदार कृष्णप्पा नायकाला इथली सुभेदारी दिली. विजयनगरचा पाडाव झाल्यावर कृष्णप्पाने इथे आपल्या नायक वंशाची स्थापना केली. गौडा, इतिहासाच्या इतक्या खोलात आम्हाला शिरायचं नाही. फक्त हे बयान करा की शिवाजीने हा किल्ला कसा फत्ते केला. हा किल्ला तेव्हा आदिलशहाच्या ताब्यात होता. गौडा सांगू लागला. विजापुरी दरबारातले दख्खनी मुसलमान आणि परदेशी पठाण या 2 गटात वैर होतं. पठाणांचा नेता बेहलोल खान तर दख्खनींचं नेतृत्व होतं खवास खानाकडे. बेहलोलने खवासला ठार मारून सत्ता आपल्या हाती घेतली. जिंजीच्या सुभ्यावर खवास खानाचा धाकटा भाऊ नासिर मोहम्मद होता. त्याचा नाश करण्यासाठी बेहलोलने शेरखान लोदीला सैन्यासह पाठवलं. शिवाजी राजाने या भांडणाचा फायदा घेऊन नासिर मोहम्मदाला गोडी गुलाबीने वश केलं आणि 13 मे 1677 रोजी एक गोळीही न झाडता किल्ला घेतला. रायाजी नलगेला त्याने इथला किल्लेदार नेमलं आणि विठ्ठल पिलदेव गरुडकर याला सुभेदारी दिली. तेव्हापासून आज तागायत हा किल्ला मराठ्यांच्याच ताब्यात आहे. असं आता बघू किती काळ तो त्यांच्या ताब्यात राहतो ते, खान निर्धाराने म्हणाला. त्याने वेढा आवळला. मोर्चे लावून हल्ले सुरू केले. आतल्या शिबंदीने तोफांचा मारा करून मोर्चे मारायचा सपाटा लावला.
गडावर रसद मुबलक, दारुगोळा भरपूर, बुरुजांवर लांब पल्ल्यांच्या तोफा मांडलेल्या. बहिर्जी घोरपडे आणि तिमाजी पिंगळे गड झुंजवण्यासाठी पहाडासारखे उभे ठाकले होते. वेढा दीर्घकाळ चालणार हे खानाने ओळखलं, पण फत्ते मिळवायचीच असा त्याचा निर्धार होता. जागा बुलंद, काफिरांचा हौसलाही बुलंद, मगर किला फतेह किए बगैर मैं यहाँ से जाऊंगा नहीं. खानाच्या जिद्दीपुढे गगन ठेंगणं होतं. भाग 51 समाप्त.